सो हॅलो यूट्यूब फॅमिली, वेलकम टू पायल शिंदे व्लॉग. आणि मी काय एवढं स्लो बोलतेय कारण की पूर्ण जग झोपलंय आणि आम्ही उठलेलो आहे. आता वाजलेले आहेत सकाळचे 3 आणि आम्ही आता अहमदाबाद टू बॉम्बे बाय कार ट्रॅव्हल करणार आहोत. रस्त्यामध्ये आम्ही मस्त गेम्स आणि मजा करणार आहोत, तर तुम्ही पण आमच्यासोबत जोडा. त्याची प्रायव्हेट मुवमेंट घेत. ओ गॉड, आम्ही निघालोय. अंधारामध्ये काय दिसत नाहीये. जगदीश भाई, ओ जगदीश भाई आ मुको मुझे मारी बैग तो मुझसे नहीं यार, मारी बैग. गॉड, आता मी कार मध्ये जाणार आहे. झोपत मी आम्ही चादरी विसरलो, तर मी चादर घ्यायला चालली आहे. हो गॉड, तुम्ही तुम्हाला माझ्या आउटफिट दाखवते. खूप मजा येणार आहे. आम्ही इथून कुठे जातोय आणि किती मजा करतोय हे तुम्हाला आमच्या पुढे व्हिडिओ मध्ये कळेल. तर ज्यांनी पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक शेअर आणि सबस्क्राईब. चादरी घेतलाय, पण एक बॅड न्यूज आहे की मी ट्रॅव्हल करताय ना, जंक फूड खाणं किती गरजेचं असतं यार, की त्याच्यासाठी तर माणसं ट्रॅव्हल करतात. आणि माझा आज आहे गुरुवार उपवास, तर मी फक्त सिंगदाणा वेफर्स वरती राहणार. वेफर्स मध्ये काय, बनाना वेफर्स वरती राहणार आहे. मी मॅकडॉनल्ड खाऊ नाही शकणार. ओ गॉड, किती दुःखची गोष्ट आहे. काय नाही, पण मी जिकडे जाते तिथून मी खूप मजा करेल. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. इथे बघ बाय फो. आम्ही इथे आलोय. समोर हॉटेलचं नाव आहे सुरती लोचो आणि खमाण. सुरती लोचो आणि खमाण मध्ये आता आम्ही ब्रेकफास्ट करणार आहे, मस्त चहा घेणार आहे आणि मग इथून पुढच्या जर्नीला वळणार आहे. माझ्यासोबत कोण आहे? बाय 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 बाय. सी बाय बाय. इथे बघ बाय बाय. અહીંયા જો बाय बाय. इथे एवढे मस्त मस्त गुलाब आहेत ना, मी तुम्हाला दाखवते. वेट 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 वेट. वायफाय इथे बघ. वायफाय हँडशेक दे, हँडशेक दे, हँडशेक दे. वायफाय दे ना, हँडशेक दे. वायफाय ब्लॉग मध्ये आहे माझ्या. बोलायचं नसतं काही. बोलणं झालंय माझं. मी सुरतला आहे, लोचा खायला आलेलो. लोचा बिन वायफाय बाहेर गेलो तेव्हा. पोलीसचे ट्रकांना उभं राहून माहिती लोकांना पोलीस. थांब आता एक जागेवरती. त्याचा बेल्ट निघाला. गुड बॉय, गुड बॉय. असा पाहिजे होता, असा. आय थिंक ते ना स्टीलचं चलावे ते पाहिजे होता. ओ काका, तुम्ही येणार आहो, मी हे टाकणार आहे. तुम्ही बोलून हराम खो ना भाई, तसं नाही घेऊ शकत. Controversial situation is not taken. चला तुम्ही बघता आता खेळणार आहोत का नाही. ओ हिरो हिरो हिरो. वाट हे कोणते पत्ते आणलेत आता? जे भेटले ते आहे फुल. हा फुल. जोकर काढलेत ते नाही बघितलं. आला तर काढून टाकू ना. जोकर आपल्याकडे ऑलरेडी एक जोकर आहे. काय लटकते त्याचे कापड टाकणार. कात्री घेऊन फिरते मी. वायफाय भैया
इथे बघ ना वायफाय इथे घे बघ इथे અહીંયા જો दिसते तुला कसा व्ह्यू दिसतोय मस्त गाडी चालती आहे आणि आम्ही ते पत्ते खेळणारे पत्ते घेतलं तुम्ही घोडे चालले अच्छा पूर्ण सिक्वेन्स आहे पण तो काय कामाचा नाही कशू कामનું નથી वायफाय हट काय टाकू तुम्ही हे 9 रिक्षा आले पण मधून येतात नॉनसेन्स ट्रॅफिक दिसत नाही ना उलटा पडतो मगाशी होतं ट्रॅफिक दिसतंय हे मागचं तुम्ही नाही दिसत हे दिसतंय रिक्षावाले दिसत आहेत એની પાછળ હોર્ન મારો મગજ હાથોડા સાઈડમાં છે તો સાઈડ 47 कुंडली काढू त्याची याच्यामध्ये महाराष्ट्राच्या याच्यामध्ये जाऊन व्हेकलमध्ये रजिस्ट्रेशन गेला बाबा गेला जोंगे बाय इकडे बघ गुड बॉय શું જોઈએ આનું બસ जातोय आपण वेट हा बघा किती घाई हा चल सगळ्यात बोंबिलचा वास होता आम्ही पोहोचलो बॉम्बेला आणि इथे समोर व्हाईट कलरचा बंगलो आहे तिथे एअरबीएन बंगलोज आहे तिथे आम्ही राहणार आहोत आणि इथे समोर कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे यार एवढा त्रास दिला ना आवाजाने काय सांगू तुम्हाला माझी हालत बघा पूर्ण दिवस ट्रॅव्हल करून काळी झालेली आहे सो आताच आम्ही फ्रेश झालो जेवलो सगळं थोडं आवरलं सगळं सामान घेतलं आणि आय थिंक पत्ते खेळताना जास्त व्हिडिओ नाही घेतला कारण की फोन स्टेबलच राहत नव्हता मागे माझा फोन चिटकतो काचेला पण तो चिटकून पण खालचा व्ह्यू दिसत होता चेहरे दिसत नव्हते मग जास्त काही घेतलं नाही ट्रॅव्हल करताना आणि वायफाय होता आमच्यासोबत तर मग त्याच्याकडे लक्ष द्यायचं होतं आणि मेन मला कवाही कार सिकनेस होत नाही म्हणजे मला वॉमिटिंग होत नाही कारमध्ये पण फर्स्ट टाइम मला झाली होती तर मी ती वॉमिट करून मग झोपले होते तर मग जास्त काही व्हिडिओ शूट नाही केला पण मेन काय झालं मी तुम्हाला सांगते की सगळं सामान आम्ही लोक ते आम्हाला पहिले तर ना स्टार्टिंगमध्ये आम्हाला घरच सापडत नव्हतं ते सगळीकडे काम चालू आहे ना तर इकडे तिकडे खोदून ठेवलेलं तर आमची कारच जात नव्हती आणि मग जसं घर भेटलं आणि मग घरात आम्ही सगळं सामान ठेवत होतो आणि कोणतं काम सरळ होत नाही तर काय झालं की सगळं सामान ठेवत होतो आणि आम्ही लोक भूक लागली म्हणून मी काहीतरी इथं समोर खूप सारे दुकान आहेत मध्ये काहीतरी आणायला जायत होतो तर मी पर्स घेतला फोन घेतला आणि भाई म्हणलं की मच्छर जात आहेत म्हणून दरवाजा ओढून घे आणि मी चावी मागच्या बाजूला लागलेली होती तर मी दरवाजा ओढून घेतला सगळी बाहेर आली तर घर लॉक झालं आणि या घरामध्ये मेन पॉईंट आहे की कुणाकडे एक्स्ट्रा पेअरची चावी आहे ना कोणत्या केअरटेकरकडे का कुणाकडे भाभीने कसं सर्वांना फोन करून एक केअरटेकर आली आणि मग तिने सांगितलं की ह्याच्यातली एक जो काचवाला विंडो असतो ना इथे मी तुम्हाला दाखवते आता पडदा लागलेला आहे तो काचवाला विंडो असतो तो एक लॉक होत नाही म्हणजे मग तो खोलावा लागतो आणि मग आतमध्ये जाऊ शकतो तर
तेही बऱ्याच प्रयत्न केले खोलायचे आणि मग लास्टमध्ये खुललं. आणि मेन तर काय झालं की तो खुलत नव्हता. मग जे ड्रायव्हर आहे जगदीश करून त्यांनी आयडिया लावली. तिथे कन्स्ट्रक्शनचं काम चालत होतं ना, त्यांच्या सळिया घेतला आणि घुसवलं त्या काचेमध्ये आणि दरवाजा खोलला. नंतर आम्ही एवढे आतमध्ये आलो. 1 वाजता आम्हाला त्या घरात आतमध्ये आराम करायचा होता आणि आम्ही 3 वाजता घरात आलो. 2 तास बाहेर होतो. इतका त्रास झाला ना. माझी चुकी होती की मला आयडिया नव्हतं की या घरामध्ये एक एक्स्ट्रा पेअर आय थिंक त्यांच्या केअरटेकरकडे असायला पाहिजे, पण तो नव्हता. तर मग सगळी आलीत घरी. मग नाश्ता वाजता जे खाणं करायचे फ्रेश झालीत. आणि आत्ता माझी स्टोरी मेन तर ही होती. आणि आता मी तुम्हाला या घराचा टूर देते. मस्त आहे घर, मस्त आहे. केअरटेकर्स पण चांगले आहेत. वायफाय पण ऑलमोस्ट सेट झालेला आहे. आता भाभी थोड्या वेळासाठी कामासाठी बाहेर गेलायत म्हणून तो थोडा भुंकतोय, पण काय नाही, सर्व मस्त आहे. छोटंसं घर आहे पण सर्व सुविधा आहेत. आय थिंक तुम्हाला लोकांना आयडिया असेल एअरबीएनमध्ये जे लोक त्यांचं घर देतात, ट्रॅव्हल्स करतात, त्या लोकांसाठी जे 1-2 दिवसासाठी इथे राहतात तिथे सर्व सुविधा असते. आणि इथे तुम्हाला जर जेवण बनवायचं असेल तर कुक पण येतात. तुमचा जो मेनू असेल तो त्यांना सांगून ठेवायचा 1 दिवस आधी. मग ती लोक तसं ते त्या टायमाप्रमाणे तुम्हाला बनवून देतात. तर बेस्ट सर्व्हिस तर आहेच. मग मी तुम्हाला रूम टूर देते. चला. तर हा आहे पहिला तर वायफाय. शू करायचे तू. आणि हा इथे माझा टॉवेल सुकतोय. इग्नोर दॅट. हे आहे फ्रीज. हे पूर्ण हॉल आहे. मी तुम्हाला दाखवते पूर्ण. हे पूर्ण हॉल आहे. हे आमचा थोडा बॅगचा पसारा आहे. मी तुम्हाला आता किचन दाखवते. हा किचन आहे आणि सेल्फ सर्व्हिस आहे. जे काय तुम्ही पसारा कराल तो तुम्हालाच आवरायचा आहे. आणि इथे झालं काय, इथे आहे जे केअरटेकर जातात ते राहतात. आणि वॉशिंग मशीन मी एरिया दाखवला. तिथे वॉशिंग मशीन आहे. आणि जे केअरटेकर म्हणजे जेव्हा कोण नसतं तेव्हा हे घराची जे काळजी घेतात ते तिथे राहतात. मी त्यांची सगळी गोष्ट पडली म्हणून तो मी नाही दाखवणार एरिया. आणि इथे आहे वॉशरूम त्यांच्यासाठी. आणि इथे आहे स्टोर रूम. ओके. आणि इथे वरती स्टेअर्सनी वर गेल्यावर आमचे रूम येतील. माझ्या आणि भाभीचा रूम येईल. आणि जे आमच्यासोबत ड्रायव्हर काका आहेत त्यांच्या रूम आहे, ज्यांचं नाव जगदीश आहे. तर मी तुम्हाला आता माझा रूम दाखवते. तर हा इथून स्टेअर्सवरनं वर गेल्यावरती अशी मस्त पेंटिंग लावलेली आहेत. तुम्हाला मी दाखवते पूर्ण. इथे ह्या रूममध्ये जगदीश बे राहतात. आणि हे पूर्ण पेंटिंग आहे. क्रिएटिव्ह तो रूम आहे. आणि हा आमचा रूम आहे. हा वॉशरूम आहे. आणि हा एवढा पूर्ण रूम आहे. फॅन, AC, सर्व्हिस आहे. इथून वरती टेरेस आहे. इथून वरती गेल्यावर टेरेस आहे. पण आता सध्या मी टेरेसवरती नाही जाणार कारण की मी आता आंघोळ केली आहे. आणि टेरेसवरती गेल्यावर पाय खराब होतील आणि मी आता ते रिस्क नाही घेऊ शकत. आणि वायफाय पण खाली आहे, तो मला आता खाली थांबावं लागेल. बस असा होता रूम टूर. आता उद्या आज 1 दिवस अजून आम्ही म्हणजे आज 2 रात आम्ही इथे राहणार आहोत. म्हणजे उद्या पूर्ण दिवस आहोत. आणि इथे आम्ही का आलोय आणि म्हणजे इथे आम्ही का आलोय, कशासाठी आलोय, इथे राहायला आलोय, फिरायला आलोय किंवा कोणतरी परमनंटली कुठेतरी शिफ्ट होतंय काय आहे तुम्हाला या व्हिडिओ मध्ये पुढे कळेल.